हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर असेच मजेत राहावा आणि असंच हसत हसत आपला ब्लॉग पण बघत राहावा. तर ब्लॉगला सुरू करण्याच्या पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला पटकन आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज मी सकाळीच ब्लॉग स्टार्ट केलेला होता, कारण की आज आबीला सुट्टी असल्यामुळं आणि मागच्या आठवड्यामध्ये तर पूर्ण आठवडा आजारपणातच गेला. तर म्हटलं चला आज घराची पण थोडी साफसफाई करूया. आणि मग तिथं लागले होते मी साफसफाई करण्याला. तर आबीला पण सुट्टी होती, त्यामुळे तो पण घरीच होता आणि त्याचं चाललेलं मध्ये हे करायचं. तर सगळ्यात पहिले इथं मी गादीच्या खोळ होत्या ते काढून घेत होते, कारण की आजारपणामध्ये आबी पण आजारी होता, मी पण आजारी होते, त्यामुळं त्या खूप खराब झाल्या होत्या. त्याला मी पुसलं पण नाही, धुतलं पण नाही, काढलंच नव्हतं. तर मग त्यामुळे मग इथं मी खोळ काढून घेत होते आणि आबीचं पण इथं मध्ये चाललेलं होतं. तर बघू शकता तुम्ही, इथं तर मला काही करूनच देत नव्हता. तर म्हणत होता मम्मा तू असू दे, मी करू लागतो तुला. तर त्याला असं वाटतं की मी लय मोठा आहेत आणि मला म्हणतो मम्मा तुला येत नाही, मलाच येतं. तर असं चाललेलं असतं आबीचं आणि खूप असं मध्ये करत असतो. तर त्यामुळे मग माझं इथं चाललेलं मला पण काढू लागत होता तो, कारण की मी इथं हे सोफा घेतला तेव्हा याला साडीच्याच खोळ शिवल्या होत्या, कारण की अशा पण याच्यावर लगेच खराब होतं, कारण की वरतून प्लॅस्टिक असल्यामुळं ती गादी लगेच खराब होती आणि प्लॅस्टिक पण आतमधलं फाटून गेलं होतं. तर म्हटलं अशी गादी खूपच खराब होती. तर त्यामुळं मग मी साडीच्या शिवल्या होत्या आणि असं लावून घेतलं की मग एकदा धुवायला काढलं बाहेर की स्वच्छ धुवून पुन्हा एकदम व्यवस्थित बसल्या जातं. आणि बघू शकता इथं आता दोघांनी मिळून शेवटी फायनली काढली होती आणि त्यानंतर मग खाली टाकली. तर इथं मी 2 गाद्या आहेत, तर खालच्या गादीला वेगळी साडी लावली आहेत आणि वरच्या गादीला वेगळी लावलेली आहेत. खाली लाल लावली होती आणि त्यानंतर बघू शकता हा खोळमध्ये आबी घुसून बसला होता. तर मला म्हणला होता मला शोध. मी याच्यामध्ये लपून बसलो आणि मी कुठे आहे मला शोध असं म्हणत होता आणि अजिबात निघत नव्हता की मला धुवायची होती. तर पावसाचं पण वातावरण होतं, म्हटलं पटकन धुवून टाकावं. तर तो बसला होता गादीमध्येच. तर बघू शकता इथं आबी आमचा किती मस्ती घालत आहे. तर खोळमध्ये असं कोण घुसतं का? बघा तुम्हाला दिसत असेल अशा खोळमध्ये कोण घुसतंय का? तर आबी खूप असा मस्ती करतो. तर त्यानंतर मग मी भिजत घातलं आणि त्यानंतर थोड्या वेळ थोडेसे भांडे राहिले होते, ते पण जरा थोडेसे पुसून वगैरे घेतले, कारण की धूळ पण खूप येते. पाऊस पण सारखा पडत असला तरी पण धूळ तर येतेच घरामध्ये. तर त्यामुळं मग मी थोडेसे भांडे वगैरे पण घासली होती. तर जी छोटी होती ती घासून घेतली आणि नंतर पुसून मी परत लगेच लावून दिली होती. आणि किराणा वगैरे पण भरण्यामध्ये भरायचा होता. तर सगळं मग इथं चाललेलं होतं की इथं मी भांडी घासून घेतली होती अगोदरच आणि त्यानंतर पुसून रॅकला लावून दिली लगेच, कारण की पूर्ण ब्लॉग घेत बसला की मग खूप सारा मोठा ब्लॉग होत असतो. तर त्यामुळे मग मी शॉर्टकटमध्येच ब्लॉग काढत आहे. तर मग माझे इथं सारे मी छोटे भांडे होते ते घासून घेतले आणि डबे वगैरे होते, तर ते पण मी थोडेसे पाहिजे तेवढे घासून घेतले होते. जास्त काही सगळे घासले नव्हते, पण थोडेसे तर घासून घेतले होते आणि पुसून मग मस्त रॅकला लावून दिले. आणि त्यानंतर मग इथं बघा गोळ्याचे औषधं तर खूपच झाले होते. तर गोळ्या तर औषधाचं काही नावच नाही आहे संपायचं. तर आजारपणामुळं आबीचे खूप सारे सर्दी खोकला तापीचे सारे औषधं होते, गोळ्या वगैरे, आणि खूप सारा पसारा झाला होता. 8 दिवस जरी घरामध्ये नसलं की म्हणजे खूपच पसारा होऊन जातो आणि तब्येत ठीक नसल्यामुळं तर काय करू वाटतच नव्हतं. त्यामुळे खूप सारा असा पसारा पडला होता. त्या तिकडं आबीची खेळणी पण होती आणि म्हटलं आज सुट्टी आहे तर थोडंसं आवरून पण घ्यावी. आणि आबीचं चाललेलं होतं इथं माझ्या मागं हे करायचं. तर खूप मला मदत करत असतो माझ्या मागं, खूप सारं हे करत असतो. आणि खरंच तो पण खूप आजारी पडला होता आणि आजारी असल्यामुळं मग माझा पण कशावर जीव लागत नव्हता. मग त्यानंतर मी त्याची सगळी खेळणी वगैरे पण भरून ठेवली. तर बघू शकता एवढी खेळणी होती. तर 8 दिवस तो स्कूलला पण गेलेला नव्हता. तर त्यामुळं मग तो का झोपून पण राहत नव्हता, पण मग मी त्याला सगळी खेळणी काढून दिली होती. तर म्हटलं आता स्कूलला पण जायला लागला आणि मग ही कशाला ठेवायची. त्यानंतर मग मी मस्त खेळणी वगैरे भरून ठेवून दिली त्याची. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला. तर एवढंच आहे, पण सगळं व्यवस्थित स्वच्छ असलं की घरामध्ये चांगलं वाटतं. आणि मस्तपैकी मग सगळं काम आवरून घेतलं आणि सगळं काम आवरल्यानंतर मग मस्त अशी भूक लागलेली होती. तर मग इथं
बनवली मी मस्त बाजरीची भाकरी. तर बऱ्याच दिवसानंतर बनवली ती बाजरीची भाकरी, कारण की सकाळी नाश्ता वगैरे नुसता नाश्ता करूनच मग कामाला लागले होते. तर डबा वगैरे करून दिला होता यांचा, पण आमच्या पुरता म्हटलं काहीतरी करायचं. तर त्यानंतर मग मस्त मी इथे बाजरीची भाकरी बनवली. तर एकच बनवली होती आणि मोठी बनवली होती. तर एक दोघांना पुरल म्हणून अशी एकच मोठी बनवली होती. आणि मग दोन्ही साईडनं त्याला मस्त शेकून भाजून घेतली, पाणी लावून घेतली. तर ही भाकरीची तुम्हाला एक किस्सा सांगते. जेव्हा मी माझ्या मावशीच्या घरी होते, तर तेव्हा मला भाकरीला थोडंसं जरी पाणी साईडनं लागायचं राहिलं की मावशी खूप ओरडायची. मावशी म्हणायची कुठं पाणी नाही लागलं तरी चालेल, पण साईडनं पूर्ण साईडला पाणी लावायचं. तर असं आहे त्या बाजरीच्या भाकरीचा किस्सा. पण जेव्हा मी बाजरीची भाकर बनवायला गेले, तर तेव्हा मला माझ्या मावशीची आठवण येत असती. तर त्यानंतर मग बाजरी भाकर शेकेपर्यंत इथं मी मिरच्या, खूप सारा लसूण आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त असा ठेचा मी बनवून घेतला होता. तर इथे चेचून घेतला होता. तर आबडधोबड चेचून घ्यायचा होता मला, मिक्सरला बारीक करून मला घ्यायचा नव्हता. आबडधोबड छान लागतो. आणि त्यानंतर इथं बाजरीची भाकर पण आपली मस्तपैकी शेकून तयार होती. मग त्याच तव्यावर मग मी 2 चमचे तेल घालून घेतलं. तर बघू शकता तुम्ही. तर त्याच तव्यावर मी 2 चमचे तेल घालून घेतलं आणि जो मी आबडधोबड ठेचा केलेला होता तो त्यात टाकून तळून घेतला. तर मी आज बनवत होते बोंबील म्हणजे सुकटची चटणी. तर खूप छान अशी लागते. तर अभिला मला खूप आवडती. तर त्यामुळं मग आम्ही एमर्जन्सी भूक लागली की आम्ही असंच काहीतरी चटपट बनत असतो. तर त्यानंतर मग मी तेल टाकून ही जे ठेचा बनवलेला होता आबडधोबड, तो पण मस्त असा टाकून घेतला त्यावर आणि मस्तपैकी हलवून घेतली. आणि जे सुकट होतं तर तेच मग मी याच्यामध्ये पुन्हा टाकून घेतलं. थोडंसं जास्त भाजून घेतली होती, कारण की तर मग भाजून घेतल्याच्या नंतर एका साईडला करून घेतली आणि एका साईडलाच मग मी सुकट पण घातलं होतं. तर सुकटचं जास्त वास येऊ नये म्हणून मग मी याला पटकन असं भाजून घेतलं. तर कारण की वास पण खूप येतो आणि मग बाहेरचे लोक मग कारण की बरेच लोक खात नाही. तर त्यामुळं मग जास्त मी आबडधोबडच याला पण भाजून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग दोन्ही मस्तपैकी मिक्स करून घेतलं. तर बघू शकता फायनली इथं मस्त असा बोंबीलचा ठेचा तयार होता. बोंबील सुकट वगैरे काय म्हणतात त्यांना. तर नॉनव्हेजमधला आम्ही सगळा असा प्रकार आम्ही खात असतो. त्यानंतर दोघांनी मस्त असे जेवण केलं. तर जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासले. त्यानंतर मग माझी नाभीची तयारी चालली होती बाहेर जायला. तर एका मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम होता, तर तिथेच आम्ही चाललेलो होतो. तर मग मस्त मी पण तयार झाली, साडी वेअर केली, केस वगैरे विचारले, अभिला पण तयार केलं आणि मग आम्ही निघालो होतो जायला. तर कुठं जाणार होतो तर हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगेन की आम्ही कुठं गेलो होतो, कुठल्या कार्यक्रमात गेलो होतो माझ्या मैत्रिणीच्या. तर आजचा ब्लॉग एवढाच. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप छान छान कमेंट करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.